अगं तू क्रांतिकारक हा शब्द तर ऐकलाच असशील. मलाही तेवढंच माहितीये. त्या सर्वांमध्ये मला ते घेऊन जायचं म्हणतायत. तुला काहीच माहित नाही तरी तू जाणार आहेस? हो सत्या, तरीही जाणार आहे. भाऊजी, माझं ऐकाल का? तुम्ही माझं म्हणणं कधीच ऐकत नाही. आज माझ्यासोबत तुम्ही घरी चला, रात्री तुम्ही तिथेच राहा. आमच्या दलाच्या नवयुवकांनी हे पाहावं की त्यांची देवी चौधरी सौंदर्याची ही देवी आहे. वहिनी, श्रीकांत आजच जर परत आला तर काय होईल? ती तर आत्ताच आदळले असते थोडक्यात गाडीवर. ते काय आहे? धोका, तो लाल प्रकाश. आपण आत्ता तिथे जाऊ शकत नाही. तिथे बहुतेक मृत्यू आहे. मी तुला आता वहिनी म्हणणार नाही सुनीता. मला तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्याही नात्याची गरज वाटत नाहीये. आपल्यामध्ये ना एखादा भाऊ असेल, ना पती, ना मित्र असेल. आता फक्त मी आणि तू समोरासमोर. आणि आणखी काही समोर असेल तर तो आहे मृत्यू. मी आता त्याच्याशी लपंडाव खेळणार नाही, त्याचा सामना करणार आहे. ईश्वर कुठे असलाच तर मृत्यू देखील आहे. आता तर फक्त थोडेच दिवस शिल्लक आहेत. आता मी त्या महाशक्तीच्या समोर असत्य बोलणार नाही. सत्य सांगेन. मी सत्यच सांगेन. मी सत्य सांगतोय. माझी सुनीता. माझं तुझ्यावर प्रेम आहे का? प्रेम ते तर मला स्वतःलाही माहित नाही. मला घाबरू नकोस सुनीता. आणि माझ्याकडे असं पाहूही नकोस. मी तुझी दया सहन करू शकणार नाही. आता मृत्यूमध्ये आणि माझ्यामध्ये थोडंच अंतर शिल्लक आहे. पण माझ्या मरणाची बाब मोठी असेल तर ती फक्त माझ्यासाठी मोठी असेल. तू माझा विचार अजिबात करू नकोस. तिथे धोका नसता तर मी तुला घरी परत पोहोचवलं असतं. मी इथून लांब निघून जातो. तू निर्धास्त राहा. मला तुझं मन दुखवायची अजिबात इच्छा नाहीये. तू आराम कर. मी निघून जातो सुनीता. जायची वेळ झाली की मी परत येईन. जाऊ. सुनीताने जणू स्वतःवरचा हक्क सोडूनच दिला आहे. हरिप्रसन्नाची प्रत्येक गोष्ट ती निरपेक्ष भावनेनं ऐकून घ्यायची. तिने कधी उत्साह दाखवला नाही किंवा त्याची उपेक्षाही केली नाही. सुनीता जणू काही एक शून्य बनली आहे.
हरिप्रसन्न झोपूच शकला नाही. तो झोपला नाही. मृत्यू त्याला क्षुद्र वाटतो, पण यावेळी एकेका क्षणाचं ओझं पेलणं त्याला कठीण होत चाललंय. ही शांतता त्याला झोपवत का नाहीये? असा सुंदर संदेश त्याच्या कानांमध्ये कोण सांगतो आहे? कोण आहे? आणि हा संदेश काय आहे? त्याला कोण ओरडून सांगताय, निघून जा, निघून जा? आणि हे त्याच्या आतून त्याला कोण हाका मारत आहे, ये ना, ये, ये. आणि एक प्रहर उलटला, 2 प्रहर उलटले. जितके प्रहर उलटू शकत होते तितके उलटले. त्यात तो हरतच गेला, कोसळतच गेला आणि शेवटी उठला, उठून निघाला. त्याला काहीच कळत नाहीये. तो चाललाय कारण त्याला त्याची पावलं ओढत नेतायत. तो कुठे निघालाय? त्याला कुठे पोहोचायचंय? जिथे त्याच्या आतला दाह त्याला घेऊन चालला आहे, त्या दिशेला जिथे कुणीतरी झोपलं आहे, तिथे जिथे विश्वाचा मध्यबिंदू आहे, जिथून प्रत्येकाला जीवनाचा स्रोत मिळाला आहे. हरिप्रसन्न, सुनीता, तुम्हाला काय हवंय हरिप्रसन्न? मग ऐक, मला काय हवं आहे? तू विचारतेस की मला काय हवंय? माझं तुझ्यावर प्रेम जडलं आहे. मी तुमच्या समोर आहे. मला प्राप्त का करत नाही? वहिनी, तुम्ही असा संकोच का करताय हरी? सांगा. मी कधी नकार दिला? तुम्ही स्वतःला का मारताय? मी तुमच्या समोर आहे, नकारही देत नाही मी. मग स्वतःला मारू नका हरिप्रसन्न, मारू नका. कर्म करा. मला प्राप्त करायची इच्छा असेल तर प्राप्त करा मला. मी आवडते ना हरिप्रसन्न? नीट विचार करा. हा, मला आवडतेस तू, आवडतेस तू मला. मग मी आहे इथे. मीच आवडते ना तुम्हाला हरी? वहिनी, ही तर केवळ वस्त्र आहे. वहिनी, माझ्यावर प्रेम आहे ना? या हरिप्रसन्न, या हरिप्रसन्न. वहिनी, 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 पुरे वहिनी, पुरे. मला मारू नकोस. असा माझा जीव नको घेऊस. हरिप्रसन्न त्याच्या पराजयाच्या खाईत लोटला जाऊ लागला. त्याला शर्मेनं जखडून टाकलं, बांधून टाकलं. पृथ्वी त्याला सामावून का घेत नाहीये स्वतःच्या उदरात? गोपाल गोविंद मुकुंद शौरे प्रलय पयधिजाले धृतवान स्वीवेदम् विहित बहित्र चरित्रम खेदम्. आपण जाऊया का?
अनुपमेन पदनखनीरजन जन पावन केशवधृत वामन रूप जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय जगदीश हरे वितरसि दिक्षुरने दिक्पति कमनीयं दशमुखमौलिबलिं रमणीयम् केशवधृत राम शरीर जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय जगदीश हरे निन्दसि यज्ञविधेरः श्रुतिजातं सदयधिदय दर्शित पशुघातम् तुम्ही किती वेळात घरी परत येणार? मी भाग्य सगळं भाग्यात आहे. भाग्य घेऊन आलं तर मी परत येईन, नाहीतर नाही येणार. हरिप्रसन्न, जर तुमचं माझ्यावर प्रेम नसेल तर सांगा. सांगा, बोला ना. आणि माझ्यावर खरंच प्रेम करत असाल तर सांगा, तुम्ही स्वतःला मारणार नाही. मी तुम्हाला सांगतेय, माझी शपथ घेऊन सांगा की तुम्ही स्वतःला मारणार नाही. वहिनी, म्हणजे मी तुम्हाला ओळखण्यात चूक केली? वहिनी मी सांगतोय ना. सांगा ना की स्वतःला मारणार नाही. नाही मारणार. हरिप्रसन्न, तुम्ही आहात. माझ्याकडे बघा. तुम्हाला वाटतं की मला प्रेम कळत नाही? तसं नाहीये. तुम्ही माझ्याकडे बघून हेही म्हणू शकत नाही की मी जिच्याशी सांगेन तिच्याशीच तुम्ही लग्न कराल? नाही सांगू शकणार? नाही वहिनी, नाही. तुम्हाला रात्री नीट झोप लागली ना भाऊजी? खूप गाढ झोप लागली. मी गाडी आणायला सांगितलीये, ती येईलच एवढ्यात. गाडी कशासाठी? तुम्ही निघालात ना? वेडे, मी टांग्याने जाणार आहे, गाडीने नाही. मला काय हे ऐकून घ्यायचंय का की मी रात्री इथे का उतरलो, सरळ घरी का नाही आलो? तू तर चांगली ओळखतेस तुझ्या बहिणीला. तिने जर गाडी पाहिली तर ती लगेच ओळखेल की मी इकडे होतो आणि खूप रागावेल. सत्य, तू पण ना वेडी आहेस, वेडी. मग टांगा बोलवू? हो, बोलाव. रामदयाळ, जरा टांगा पाठवून दे. आता एक क्षणही इथे थांबणं हरीसाठी कठीण झालं आहे. आणि सुनीता, तिने वळूनही पाहिलं नाही की गाडी कुठे गेली, कुठल्या दिशेला गेली. ती सर्व काही मागे सोडून तिथे पोहोचली आहे, तिच्या हक्काच्या घरी. सुनीता तर बहुधा विजयाच्या आणि पराजयाच्या पलीकडे गेली आहे. विधात्याच्या प्रत्येक आव्हानाचा निरपेक्ष भावनेनं सामना करून ती स्त्री असण्याचं कर्तव्य निभावते आहे. भाऊजी, मी पण येऊ तुमच्यासोबत? आत्ता कशाला? संध्याकाळी ये. संध्याकाळी तर मला अभ्यासाला यायचंच आहे ना. अभ्यासाला? हो, अभ्यासाला तर येशीलच. श्रीकांतच्या बाबतीत सत्याचं मन स्नेहाने आणि दुःखाने उचंबळून आलं. ती मनातल्या मनात आपल्या या भावोजींसमोर नतमस्तक झाली. आणि श्रीकांत, त्याला हे कळून चुकलं होतं की काल संध्याकाळी केवळ आपल्या ताईला वाचवण्यासाठीच या सत्याने किती जंग पछाडलं होतं. तो निशब्द झाला.
आलात? कधी आलात? हे काय आत्ताच? खूप दिवस लागले यायला. हो लागले खरे. आत्ता येत आहे? बघितलंस ना तू, आत्ताच तर येतोय. बरं झालं. रात्री आला असता तर अडचण झाली असती. का? घर बंद होतं. बाहेर गेले होते. तू बाहेर गेली होतीस? कुठे गेली असेल? फार फार तर सिनेमालाच ना. हरिप्रसन्न कुठे? निघून गेला? हो, निघून गेले. कुठे गेला? का गेला? तुला माहितीये? मी तुला सांगितलं होतं ना जाऊ देऊ नकोस त्याला म्हणून. ते निघून गेले. मी थांबू शकले नाही. कुठे गेले ते मला माहीत नाही. का गेले हेही मला माहीत नाही. त्यांनी काहीच सांगितलं नाही. कधी गेला? काल रात्री. काल रात्री? म्हणजे आज सकाळी. श्रीकांतला जणू स्वतःशीच संघर्ष करावा लागतोय. तो स्वतःलाच कंटाळून गेलाय. मनात कसले कसले नाग फणा काढून वर उभे राहिले आहेत कुणास ठाऊक. पण हे काय? अचानक हे काय? सुनीताचा प्रसन्न चेहरा, त्यावरची आभा पाहून त्याच्या मनातला संशय जाऊन त्याला स्वतःचीच शरम वाटू लागली. सुनीता, हरिप्रसन्न कायमचा निघून गेला? परत येणार नाही? मला नाही माहीत. खरंच माहीत नाही. त्यांनी हे जे चित्र मागे ठेवलंय त्याचं काय करायचं आपण? करायचं काय? फ्रेम करून आपल्याच घरात लावूया. सांग कुठे लावायचं? मला वाटतं इथेच. त्यांच्याच खोलीत ते योग्य राहील. मी नक्की सांगू शकतो. हे चित्र अत्यंत मौल्यवान आहे. पैशांमुळे नाही, तर त्याला जे सांगायचं आहे ना त्यामुळे. म्हणजे काय? माझ्यासाठी तर हे चित्र कस्तुरीप्रमाणे आहे. बघ ना, जो मोहक सुगंध त्या हरणाला मदमस्त आणि व्याकुळ बनवतो, ते बिचारं या सुगंधाच्या शोधात इकडे तिकडे फिरत राहतं. ती कस्तुरी गाठीच्या रूपात त्याच्या आतच असते. जग त्याच्यावर भाळतं आणि त्यासाठी या हरणाला ठारही करतं. सुनीता, हे चित्र हरीच्या मनातली गाठच तर आहे. आणि आज मला हे माहीत आहे की ती गाठ आतून बाहेर काढायला तू निमित्त ठरली आहेस. जी व्यथा, जी तगमग या चित्रात आहे, त्यासमोर माझं पतित्व हे किती हलकं झालं आहे. अच्छा, हरीमध्ये ती गाठ अजूनही शिल्लक आहे? त्याला परत बोलावून घ्यायचं काही माध्यम असेल का? मी तुम्हाला खरं सांगते. मी त्यांना हेच सांगितलं की तुम्ही जाऊ नका, इथेच थांबा. मी खरं सांगते तुम्हाला, मी स्वतःला वाचवलं नाही. कुणास ठाऊक ते कुठे गेले. मला वाटतं की पाहावं लागेल की तो कुठे गेला असेल. पण मला माहिती आहे की माझी सुनीता राणी, माय क्वीन, कॅन डू नो रॉंग. श्रीकांत, आता परत कधीही मला असं एकटं सोडून कुठेही जाऊ नका. विधाताने आम्हाला नारी बनवणं व्यर्थ केलं का? पतीला विनंतीचा अधिकारही आम्हाला नाही का? की पतीला सांगावं, प्रिया, मला सोडून जाऊ नकोस. या अधिकाराने तर तुम्ही कायम माझेच आहात. या चित्रात जितक्या जिज्ञासेने हरिप्रसन्नने ज्या व्यक्तीचा शोध घेतलाय, ती दुसरी कोणी नसून स्त्रीच तर आहे. मग मीही आता म्हणू का, अगं हे सुंदर स्त्री आहे, अगं हो तूच. सोडा ना. अगं येथील सर्व पात्रांची कथा ही माझीच आहे. पण तरीही त्यांचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे. ते जाणवल्यावर मी देखील अचंबित होतो. या विश्वाच्या प्रत्येक चराचरात आपण सत्याचं दर्शन घेऊ शकतो. म्हणूनच माझ्या या चित्रासाठी मोठ्या कॅनव्हासची गरज कधी मला भासलीच नाही. मला सांगा, छोट्याशा चित्रात विश्वरूप दर्शन का होऊ शकत नाही?